वेलकम बॅक टू अवर चॅनल राहुल भारती ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत। आज आहे आपलं कुकिंग टाइम आणि आज खूप दिवसापासून लोक बोलत होते मला की कुकिंगचं काहीतरी बनव। सो आज मी फायनली किचन मध्ये घेऊन आली आहे द न्यू मेंबर आणि आज ती बनवणार आहे आणि मी फक्त बघणार आहे आणि मी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। तर गाईज आज आपण काय बनवणार आहे कमलताई? पालक पनीर। येस, हिच्या स्टाईलचं पालक पनीर आज आपण ट्राय करणार आहे। मी पण कधी ट्राय नाही केलं हिच्या स्टाईलचं। आता बघा ही काय काय इन्ग्रेडियंट्स त्याच्यात टाकते, तर चला मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते। हे बघा आता इथे एवढे सर्व इन्ग्रेडियंट्स हिने घेतलेले आहेत आणि आता हे काय काय आहे ते आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे। खूप छोटे गोष्टी आहेत आणि खूप घरगुतीच गोष्टी मधूनच ती बनवणार आहे। काय असं बाहेरून वेगळं काय आणलेलं नाही, फक्त बाहेरून आम्ही आणलेलं आहे ते म्हणजे पनीर। येस, तर काय काय इन्ग्रेडियंट आहेत ते जरा सांग। फ्रेश पनीर डेअरी मधून आणलेलं आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या, जिरा, 2 कांदे आणि लसूण मोठा घ्यायचा गाईस आणि कसुरी मेथी। या सर्व ज्या गोष्टी आहेत हे तू लाल मसाला वगैरे काय नाही टाकायचा? अजिबात फक्त हिरव्या वाटणच करणार आहे। येस, हिरवं वाटण करणार आहे। ह्या पद्धतीने तुम्ही बघा, टेस्ट खाऊन बघितलं खूप सुंदर वाटेल। पहिल्यांदा ऐकते हिरव्या वाटणमध्ये काहीतरी पालक पनीर बनणार आहे, तर बघूया। माझ्यासाठी पण न्यू आहे, तुमच्यासाठी पण न्यू आहे की नाही मला माहिती नाही। जर न्यू असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि कसं बनलं आहे ते तुम्हाला मी नक्की लास्टला सांगेल। तर बघूया आपण हे 5 ते 6 इन्ग्रेडियंटच टाकणार आहे, फक्त कांदा, लसूण, कसुरी मेथी आणि जिरं, मिरची। ह्याच्यामध्येच 1 2 3 4 ते 5 ह्याच्यामध्येच ती बनवणार आहे पूर्ण पालक पनीर। कसं बनणार आहे, काय बनणार आहे, चला आपण बघूया। आणि हे पालक मेन विसरलोच, मेन म्हणजे हे बघा, हे पालक तर धुतलेलं आहे, पाणी पडतंय खाली, ठीक आहे। तर हे बघा, हे फ्रेश पालक आणलेले आहेत, चांगला मी पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण तयारीला लागूया। आता इथे आपण घेतले आहेत पालक, जे आपण स्वच्छ धुवून घेतले। आता इथे आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये गरम पाणी टाकलेलं आहे, गरम पाणी पण चांगलं झालेलं आहे। आता आपण हे सगळं पालक त्याच्यात टाकायचं। येस, तर आता आपण सगळं पालक टाकून घेऊया, कारण ते शिजून नाही। मी आज फक्त बोलायचं काम करणार आहे, आज सगळं काम तर ही करणार आहे, नेहमीच करते हे फक्त शूट करण्यासाठी असते। तर आता आपण इथे पालक आपण हे किती मिनिटं साधारण हे करायचं? 5 ते 10 मिनिटं, 5 मिनिटं मोजून। ओके, 5 ते 10 मिनिटं मोजून आपण त्याला चांगलं पाण्यामध्ये सॉफ्ट होऊन देऊया ना पाला तो। येस, म्हणजे काय बॅक्टेरिया असतील तर ते मरून जातील आणि चांगल्या गोष्टी। पालक खूप पौष्टिक आहे गाईस, खायला खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे पालक, आणि ते पण आज वेगळ्या पद्धतीचं आपल्याला खायला भेटतंय। म्हणजे बघूया आता कसं चांगलं बनेल ना, छान बनेल, आवडेल तुम्हाला सगळ्यांना। 4 ते 5 इन्ग्रेडियंट मध्ये पालक पनीर बनणार आहे म्हणजे काहीतरी भारीच बनेल। जुने ज्यावेळेस सगळे लोक असायचे ना, त्यावेळेस कमी मसाल्यामध्ये छान जेवण व्हायचं माहिती। अच्छा, आणि आताचं काय झालंय, जास्त मसाला आणि टेस्ट कमी। पहिले सगळं वाटण बिटन सगळे ते पाटा बिटावरती वगैरेच करायचे आणि कमी वस्तू असायचे त्याच्यामध्ये। म्हणजे मसाला जो एक्स्ट्रा टाकतात आता सध्या, आता सगळे ते डब्यात मसाले विचार आले ना, पॅकेट मसाले नॅचरल, म्हणजे एकदम गावासाठीचं अशा काहीतरी गोष्टी करायच्या जेणेकरून आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे। आणि आता इकडे आपला पालक ऑलमोस्ट थोडं सॉफ्ट झालेलं आहे। एक 5 ते 6 मिनिटं आपण त्याला चांगलं वाफून देऊया गरम पाण्यामध्ये। ते थोडं सॉफ्ट झाले की मग त्याला काढायचं ना। ओके, थोडं सॉफ्ट झालं की मग त्याला थंड पाण्यामध्ये आपण परत टाकायचं का, धुवून घ्यायचं थंड पाण्यामध्ये? थंड पाण्यामध्ये। ओके, म्हणजे गरम पाण्यामध्ये ते 5 ते 6 मिनिटं थोडे सॉफ्ट झाल्यानंतर परत ते आपण काढायचं, गाळायचं आणि थंड पाण्यामध्ये म्हणजे फ्रीज मध्ये थंड पाणी ठेवायचं। ओके, पॉट मध्ये, आणि नंतर थंड पाण्यात का ठेवायचा, त्याचा जो कलर आहे तो पालकचा ओरिजिनल कलर तो तसंच राहतो। ओके, नवीन शिकायला भेटते गाईज। कधी कधी किचन मध्ये न काम केल्यानंतर पण या सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात। सॉरी, मी करते काहीच, मी जेवण बनवते एक्सपर्ट। येस, खरंच आहे, नॉनव्हेज खूप भारी बनवते। पण आता श्रावण चालू असल्यामुळे जरा पण वेळ कमी असतो मला। येस, ड्युटीमुळे मला फार वेळ कमी असतो। आज वेळ भेटलेला आहे तिला, तर आज ती आहे आणि एकदम भारी रेसिपी पण ती। आज तिला बोलली की काहीतरी बनव स्पेशल, तर ती बोलली तुला माझ्या स्टाईलचं मी आज पालक पनीर बनवते।
तर मला वाटलं जसं बेसिक जसं युट्यूबला बघून बनवलं असेल, पण नाही, युट्यूबची रेसिपी नाही ही. मला तर वाटतं ही तिची स्वतःची ही रेसिपी. माझी स्वतःची आहे. येस, स्वतःची रेसिपी आहे. तर बघूया आपण. आता हे झालेलं आहे, ओके, म्हणजे थोडंफार शिजलेलं आहे ते, सॉफ्ट झालेले सॉफ्ट पालक. झाले. ओके, आपण आता फ्रीज मधून थंड पाणी काढून घेऊया, जे आपण ओके. आधीच ठेवलेलं आहे. ओके, थंड पाणी फ्रीज मध्ये ऑलरेडी Yes. ठेवलेलं होतं आणि आणि आपण आपण इथेच इथे ठेवूया. ठेवूया. आता आपण हे काढून घ्यायचं. तर आता आपले पालक सॉफ्ट झालेले आहेत. डायरेक्ट काढायचं, गॅस तर बंद कर. बघा guys, हे बेसिक गोष्ट मला सांगायला लागतात. आणि आपण हे थंड पाण्यामध्ये म्हणजे त्या पालकचा कलर जो ओरिजिनल आहे तो राहतो. गरम पाण्यामुळे त्याचा कलर जातो, पण ते थंड पाण्यामध्ये टाकलं की तो कलर राहील. आणि साध्या पाण्यामध्ये आपण टाकलं तर तो कलर राहत नाही. ओके, जो ग्रीन एकदम छान मस्त कलर येतो पण तो राहत नाही. ये होता है तर- सीनियर्स से सीखने के बाद हे अशा झालेलं गोष्टी आहे. ऐकायला भेटतात. हे आपण पाणी बेस्टच आहे. म्हणजे काहीच हे गार आहे. काहीच हे बघा, पालक पूर्ण थंड पाण्याच्या ह्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. आता आपण मसाल्याची तयारी करायची का? मसाला तयारी करायची की आता आपण चॉपिंग करायची. कांदा वगैरे चॉप करावा लागेल ना. येस, कांदा वगैरे चॉप करायला लागेल आणि लसूण मिरची तर मी तुम्हाला दाखवते. तर आता काय करायचं आपण? आता हे लसूण जे आहे आपण सोलून घेतलेलं आहे. ओके. आता तो पाण्याने स्वच्छ धुवायचा, कारण त्याला थोडी थोडी बुरशी लागते. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये का? हा, पावसाळ्यामध्ये इतर वेळेस पण स्वच्छ धुवून घ्यायचं. ओके. आणि हे लसूण हा किती लसणाच्या ऑलमोस्ट 8 ते 10 पाकळ्या हा, घेतल्या छोट्या लसूणच्या. छोट्या छोट्या पाकळ्या. छोट्या छोट्या पाकळ्या म्हणजे नॉर्मलच, एवढं पण बारीक आणि नाही. हे हिरवी मिरची. हिरव्या मिरची हिरवी मिरची म्हणजे तिखट आणि कमी तिखट, दोन्ही हे मिक्स. दोन्ही मिक्स. जिरं नाही वाटायचं. ओके, आता हेला वाटून घ्यायचं मिक्सरला. ओके, हे सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या. लसूण आणि मिरचीचाच फक्त, म्हणजे हे ठेचा टाईप करतेस काय? बारीक करायची एकदम बारीक नाही, थोडं कमी. ओके, म्हणजे एकदम बारीक पेस्ट नाही करायची ना याची, थोडीशी. ओके, म्हणजे त्याचा फ्लेवर आला पाहिजे. ह्याचा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तिथे चमच्यामध्ये दाखव त्यांना की कसं बारीक वाटायचं. हे असं चमच्याने काढून तर दाखव. ओके, हे असं जे तिखट म्हणजे खरंच तिखट आहे रे. हे बघ, हे. हा जो ठेचा आहे लसूण आणि हिरवी मिरची, एवढंच पेस्ट करायची, एकदम बारीक पेस्ट नाही करायची. थोडं म्हणजे 70%च वाटायचं, 70 to 80%च वाटायचं. एकदम बारीक पेस्ट नाही करायची त्याची, म्हणजे ते आपल्या दाताखाली आल्या पाहिजे ना खायला थोडंफार. आता आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं? आपण कांदा चॉप करूया. येस, कांदा चॉप करून घेऊया आणि मग तडका देऊया डायरेक्ट. हा, आपण तडका. मी कांदा कापू का? एवढं तरी काम मी करू शकते ना गाईस. नाहीतर बोलेल की किचन मध्ये आली आई ती खाऊन गेलीस, आयती खात्याने सगळा सगळा पसारा पसारा करून गेलीस. भांडी सगळी तशीच ठेवून जाते. मग तर आता आपण कांदा कापून घेऊया. हे झालेलं आहे गाईस आपलं. आणि आता हे सगळं आपण टाकून घेऊ. हा, आपण याच्यामध्ये तूप घेऊ. तुपात बनवणार आहेस? थोडंसं तूप टाकायचं. ओके, कांदा पडला. हे जे गावरान तूप आहे, हे गावाकडचं आणलेलं तूप आहे. मी कापते. काही तिने माझ्या हातातला कांदा काढून घेतलेला आहे. तिचं असं आहे की तिने सगळं करायचं आणि नंतर मग 4 शब्द ऐकवते, तू सगळं राडा करते, पसारा करते. आता करून देत नाहीये मला ती काय. हा, तर मला नशीब ऐकलंस. एवढा मोठा कांदा आहे, बारीक कापायचा ना. एकदम बारीक, एकदम बारीक. हा, मी चॉपिंग चांगली करते. मग एकदम बारीक काप. आपण आता हा पॅन गरम केलेला आहे.
इथं आता आपण 2 मोठे कांदे चॉप करून घेतलेले आहे. माझं काम एवढंच होतं तर मी एवढंच करणार. आता थंड पाण्यामध्ये जे पालक ठेवलं होतं ते आता आपण ग्राइंड करूया ना. दुपट्टा पडला. हे जे पालक आहे आपण मिक्सरला लावून घेऊया. ते बारीक करायला. इथे गॅस थंड झालेले आहे, फार थंड झालेलं आहे. एकदम बारीक पेस्ट करायची ह्याची पण. ओके, ह्याची पण एकदम बारीक पेस्ट करून घेऊ. जसं आपण लसूण आणि मिरचीचं केलं तसं नाही, तसं हे नाही. फार बारीक करायचं. हे एकदम बारीक. ओके, म्हणजे आणि 100% पूर्ण बारीक करून घ्यायचं. आणि हे लगेच बारीक होईल. ओके, टाक ना, जास्त होईल ते बारीक. ते सगळं काढून घ्या. आपलं इकडे पॅन गरम झालेला आहे आणि हे आपलं गावाकडचं गावरान प्युअर तुपामध्ये करते हे. तर चला आता आपण इकडे किती चम्मच, 3 ते 4 चम्मच आपण छोटा चमचा म्हणून 3 ते 4 चम्मच आपण तूप टाकू शकता तुम्ही तुमच्या क्वांटिटी. 5 ते 6. 5 ते 6. ओके, 5 ते 6. आता ते कांदा जो आहे ना तो चांगला फ्राय झाला पाहिजे. तो फ्राय झाला पाहिजे. ओके, गॅस मी फास्ट केलेला आहे. तुपाचा सुगंध आता खूप हा सुंदर झालेला येत आहे. आणि आता आपण हे झाकण लावूया. आणि आता हे आपलं तूप चांगलं गरम झालं की मग काय टाकायचं, जिरं. तूप चांगलं कडकडून द्यायचं. म्हणजे ते जिरं जे आहे ना ते फुटलं पाहिजे त्याच्यात. ओके, जिरं फुटतं त्याच्यामुळे पण. हा फुटतं. मग त्याच्यामुळे कसं स्मेल छान येतो त्या. आता छान येतो याचा सुगंध तुपाचा. आता ते कडकडलेला आहे. कढीपत्ता वगैरे नाही. ओके, गॅस कमी करायचा अशा वेळेस. जिरं टाकलेलं आहे आता आपण. आणि आता कांदा, लसूण, कांदा. कारण की लसूण आता टाकला ना हा लसूण, हा तो टाकायचा. ओके, जो चॉप केलेला आहे लसूण तो टाकायचा आता. ओके, मग आता आपण त्याला चांगला फ्राय झालं की कांदा टाकलेला आपण. तर आता हे दोन्ही चांगलं आहे. झालंय. आता हा कांदा केलेला आहे ना चॉप, कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊन देऊया. ओके, कांदा हा आपला तुपामध्ये चांगला फ्राय होऊन देऊया. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला त्याला फ्राय करायचा. आणि त्याचा कच्चा पण जो आहे कांद्याचा तो जाईल. चांगला फ्राय झाला की कांदा फ्राय झाल्यानंतर ते टाकायचं का ठेचा जो केलेला. ओके, कांदा आधी जर हे आपण टाकलं असतं ना तर ते चिकटलं असतं ते. ओके, मग कांदा टाकून द्यायचा. मग हे जे मेन आहे ह्यानीच वेगळी चव येणार आहे, बरोबर. नाही, जिरं आणि ह्यानीच एक वेगळी चव येणार आहे. जिरं, लसूण, ओके, मिरची. म्हणजे मेन बघायला गेलं तर चवदार ते 3च गोष्टी, जिरं, लसूण, मिरची. नाही, सर्वच गोष्टी चवदार आहेत. ओके, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. पनीर कट करायचं राहिलं. ओके, पनीर आपण जे बनवते तेच कट नाही केलंय. पनीरचे क्यूब्स कसे कट करायचे, छोटे छोटे नॉर्मल जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे खाण्यासाठी तसं तुम्ही करू शकता. बेसिक एवढे क्यूब केले तरी चालतात. तरी आता आम्ही एवढे केलेले आहेत. एवढ्या साईजचे मोस्टली केलेले आहेत. सो आता ते पनीर हे आपण कमी करूया कारण आपल्याला हे फ्राय करायचं. दुसऱ्या पॅनमध्ये फ्राय करायला लागेल. ओके, आता काढा आपण याच्यातच करूया. तेल काढायचं. जास्त भांडी बनवायची नाही, जे आहे त्याच्यातच सगळं बनवायचं. आता मी इथे ठेवू हे. ते पलीकड लाईटर खाली राहून. इथे आपलं आता एकीकडे कांदा फ्राय होतोय चांगला. आणि इथे आपण कढईमध्ये पनीर चांगला थोडं शॅलो फ्राय करून घ्यावा. म्हणजे जो पनीरचा जो कच्चा पण आहे तो जाण्यासाठी ना. ओके, ते फक्त तेलात फ्राय करायचं का हळद मीठ वगैरे नाही लावायचं? नाही, डायरेक्ट फक्त तेलात फ्राय करायचं. ओके, चला. पनीर पण तू तुपातच भाजणार आहे? मग तुपातच करायचं आपल्याला, तेलात नाही करायचं. ओके, तुपाची टेस्ट खूप सुंदर येते. तेलात सगळंच बनवलं जातं ना, तुपामध्ये काहीतरी वेगळा. ड्रायव्हर बंद करायचं शिकायचं. असिस्टंट कर दो बंद.
चला आता तवा गरम, सॉरी कढई आपली गरम झालेली आहे. हे मी तोपर्यंत इथे गाईस तुम्हाला दिसतंय का माहिती नाही, एक सेकंड दाखवते तुम्हाला. इथे हे बघा कांदा चांगला आपला फ्राय झालेला आहे, होतोय थोडा मीन्स होतोय, गोल्डन ब्राऊन. गोल्डन ब्राऊन होतोय. त्याचा जो कच्चापणा आहे कांद्याचा तोही जातोय. आणि इथे आपण आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे 2 चम्मच छोटेसे. आणि आता आपण हे पनीर टाकूया त्याच्यात. बारीक गॅस करू, नाही आवश्यक नाही, फुलच ते. ओके. पनीर चांगलं तुपात शॅलो फ्राय करायचं, म्हणजे त्याचा कच्चापण आहे तो गेला की एक चांगली चव येईल आपल्या पनीरला. गोल्डन आता कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला. आता आपण हा लसूण मिरचीचा जो मिक्सरला ठेचा जो ग्राइंड केलाय तो टाकूया आणि चांगला फ्राय करून घेऊया. तर आता इकडे आपण जो वाटण जे टाकलंय ते चांगलं फ्राय झालेलं आहे. आता आपण काय टाकायचं याच्यात? पालक. पालक जी ग्राइंड केलेली पालक जी आपण आधी पनीर नको, नाही. पालक टाकूया. पालक बघा, ही हिरवी पालक. काय कलर वाटतं पालकचा, एकच नंबर. म्हणजे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. म्हणजे तो जो आपण फोडणी दिलेला आहे ते पालकमध्ये चांगलं मिक्स झालं की एक भारी चव येईल आपल्या भाजीला. गॅस बारीकच ठेवायचा आणि बारीक गॅसवरच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ना. येस. ओके. आणि आता आपण वरून हे पनीर टाकूया. हे बघा आपलं पालक पनीर चांगलं वाफवते. आता वाफवून घेऊया आपण, चांगलं मिक्स करूया. मीठ टाकूया आपण थोडंसं. येस, मीठ टाकायला तर विसरलो. हे बघ, मी तुला काहीतरी सांगते. काय मीठ कसं मेजरमेंटने टाकायचं, हे आमची जुनी पद्धत. कशी? एवढं मीठ घ्यायचं, ते कसं कळणार? ऑटोमॅटिक. 3 बोटात. येस. ओके. ओके, बस फायनल. मग तुम्ही जे चम्मचने टाकताय ना ते मेजरमेंट येत नाही. हे आमची एकदम जुनी पद्धत, म्हणजे आईने शिकवलेली आहे. तेव्हा चमचे बिमचे एवढे जुन्या काळात नव्हते. हाताने. आणि बघा, हे मेजरमेंट एकदम परफेक्ट असणार. ना खारट लागणार ना कमी लागणार, एकदम परफेक्ट. झणझणीत असा वास येतोय. आता हे मेजरमेंट कसं आहे तुम्ही कसं? घरी ट्राय करा. हो, घरी ट्राय करा. चांगलं वाफू दे. आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं तसं तुमच्या पद्धतीने. तुमच्या चवीनुसार तुमची जेवढी क्वांटिटी आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकू शकता. आता हे आपलं झालेलं आहे अशा पद्धतीने पालक पनीर. ओके. आता आपण थोडं चांगलं वाफून देऊया ते आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि चांगलं मग परत वरून ही कसुरी मेथी टाकायची ना लास्टला. येस. लास्टला कसुरी, आय गेस कसुरी मेथी असं असं करून टाकतात. हा, थोडंसं. हा, थोडंसं त्याला क्रश करून टाकायची. येतं, मला पण जेवण येतं. म्हणजे सांग मी काय चांगलं बनवते. तुझ्या चॉईस नुसार, तू आतापर्यंत जे जे खाल्लेस त्याच्यानुसार सांग मी काय चांगलं बनवते. डाळ मस्त बनवते. हो, अजून मिक्स डाळ आणि दाल तडका, हा ते सांबार तडका. वगैरे सगळ्या प्रकारचे. हा, सांबर मस्त. सांबार टेस्टी असते याच्यात. तिला बोलावून घेते मी, सांबार बनव मस्त. घेतला. अजून अजून काय एवढंच आवडतं काय? दुसरं काय बनवलं तर काय माहिती. अहो सोपच. नॉनव्हेज मध्ये काय म्हणजे काय काय काहीच नाही. काय काहीच नाही. त्या दिवशी मी चिकनची भाजी आणलेली. कोणती? हा, चिकनची भाजी छान बनवली ती. फर्स्ट टाइम बनवली ती. कोणी शिकवली ती माहिती नाही मला. मला येते, काय? शिकवायची गरज नाही. काय नाही. मी लोकांचं बघून बघून म्हणजे सगळ्यांच्या किचन मध्ये गेले की कोण काय बनवत असेल तर मी त्यांचं बघते की ते कसे बनवतात, काय बनवतात. हे थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. ओके, बस बस बस. म्हणजे जास्त थोडंसं ग्रेव्ही ग्रेव्ही नकोय जास्त. पनीर शिजायला पाहिजे त्याच्यात. आणि तर तू शॅलो फ्राय केलंच आहेस ना. केलंच आहे, पण थोडंसं नॉर्मल शिजायला पाहिजे. कसुरी मेथी म्हणतो. कसुरी. ही आता कसुरी ही मेथी जी चांगली आहे क्रश. क्रश करूया. ओके.
कसुरी मेथीने भाजी सुंदर लागते. आणि हे झालेला स्मेल मस्तच येते, स्मेल बघा किती मस्तच. सुंदर येतोय कसुरी मेथीचा. एकच नंबर. मी तर आता फक्त खायला बसलो. थोडं भारी बनलेलं. 3 ते 4 इन्ग्रेडियंट मध्ये एवढं भारी बनत असेल तर मग हे रोज रोज बनवायला काही हरकत नाही. रोज रोज म्हणजे आठवड्यातून एकदा तरी बनवलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि हे मी नवीन शिकले. लसूण, मिरची आणि जिरं, कांदा, हे 4 गोष्टींमध्येच तिने एवढं भारी पालक पनीर बनवलेलं आहे. युट्यूब वरती बघितलं होतं मी, ते मसाले वगैरे टाकून असे पण बनवतात. हे कधी ट्राय नव्हतं केलेलं. सो दिस इज ह्या गोष्टी पण बनवू शकतो. हा एकच मिनिट. त्याला आपण झाकून ठेवूया का वाफून देऊया? थोडंसं राहू दे असंच, थोडंसं हे होईल. ओके. आता किचन मी एकदम क्लीन केलेलं आहे. Yes. आणि रिटर्न यूज तर किचन पुन्हा घाण होणार आहे. कारण मी तर चाललेली आहे, माझं तर काही कामच नाहीये. मी फक्त भाजी घेणार, मस्तपैकी खाणार आणि बाकीचं सगळं तिलाच करायचंय. सुट्टी आहे तर सुट्टीत काहीतरी कामं केली पाहिजे ना. एक्स्ट्रा काम वाढवून. सो येस, आता आपण हे आपलं पालक पनीर इकडे समोर शिजत आहे. गाईज हे बघा, इथे आपलं चांगलं पालक पनीर मस्त शिजतंय आणि इथे आता आपण वरून थोडंसं तूप टाकूया. एक वेगळी चव येईल तुपाची वरून. तसं लोक फ्रेश क्रीम वगैरे टाकतात, पण नाही, आपण मस्तपैकी ओरिजिनल तूप. तर चला, मस्त आता इकडे चांगला स्मेल येतोय. तुम्ही बघताय किती भारी प्रकारे ते शिजतंय. आणि इथे पनीर पण आपलं चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आय गेस. हे बघा. सो गाईज हे बघा, इथे आपलं पालक पनीर एवढं सर्व तयार आहे. फर्स्ट टाइम एव्हर मी असं काहीतरी नवीन ऐकलंय, नवीन बघितलंय. आता मी नवीन काहीतरी ट्राय करणार आहे. सुंदर येतोय, भारी स्मेल येते. आता बघू, टेस्ट वगैरे केल्यानंतरच खूप छान आहे, दिसतच आहे किती छान बनलंय ते. सो गाईज, तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर घरी नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा की कशी बनली आहे. ही रेसिपी आहे बाय कमल चव्हाण. येस. सो तुम्हाला जर आमचा हा व्लॉग आवडला असेल, कुकिंग व्लॉग, सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.